आदावर्दे नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे ते डॉक्टर रहमान, डॉक्टर अन्सारी, डॉक्टर इनामदार आणि या ठिकाणी आपल्या इंडियन मेडिकलला विचार आला की मी का उभं राहू शकत नाही. मी घरी आलो आणि पत्नीला विचारलं मी का उभं राहू शकत नाही. माझ्या पत्नीकडे जी काही अल्प रक्कम होती तिने म्हणली मी देते ना तुला, जरूर उभा राहा. मग तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि लोकांनी ती निवडणूक लढवली. म्हणजे हे सर्व लोकांचं कार्य होतं. लोकांनी मला खासदार बनवलं. माझी कुठलीही राजकीय कारकीर्द नव्हती, पण असं हे आयुष्यात घडतं. ते कसं घडतं ते तर जे आहे तुम्ही हिंमत केली म्हणजे ते घडू शकतं. हिंमत केली म्हणजे अशा गोष्टी घडू शकतात. ती फार शिक्षकांचा आशीर्वाद, पुढे जाण्याचा प्रयत्न करणे आणि तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद, या सर्व गोष्टीमुळं अगदी लहान माणूस माझ्यासारखा सुद्धा पुढे जाऊ शकतो. आज आपण माझा जो सन्मान केलेला आहे तो खरोखर तो शिक्षक, सर्वसामान्य माणसं, आपल्या देशाची सामान्य जनता ज्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे त्या सर्वांचा हा सन्मान आहे असं मी समजतो. आणि या ठिकाणी मी सर्वांचे अत्यंत मनापासून आभार मानतो. आणि मी माझं बोलणं संपवण्यापूर्वी मी आता शेअरशायरी खूप लोक या ठिकाणी म्हणत आहेत की मला सुद्धा 2 शेअर या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तुत करून माझं बोलणं संपवायचं आहे. आयुष्यामध्ये आपण लढा द्यायला पाहिजे. मग कसा लढा तो आपण द्यावा. मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो. मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मज़ा तभी है जब हारने की रिस्क हो. अशी या लढाईमध्ये हारण्याची रिस्क अनेकदा मी घेतली, म्हणूनच मी आयुष्यात यशस्वी झालो असं मला वाटतं. शेवटी मला असं म्हणायचं आहे, सर्व माझ्या तरुण मित्रांना हे सांगायचं है अंधेरा बहुत तुम सितारे बनो, है अंधेरा बहुत तुम सितारे बनो, डूबते के लिए तुम किनारा बनो, डूबते के लिए तुम किनारा बनो. इस ज़माने में है बेसहारा बहुत, इस ज़माने में है बेसहारा बनो, तुम सहारा न लो बस सहारा बनो, बस सहारा बनो. पुन्हा एकदा धन्यवाद. माझं थोडं लांबलेलं भाषण आणि मला आपण संधी दिली, माझा सन्मान केलात याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.